राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाबाराय महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय, सच्चिदानंद रामदास बाबान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। तरी तनूनु जीवे चरणाशी अर्पावे आणि अगर्वता करावे दास्य सखळ, मग अपेक्षिले जे आपुले तेही सांगती पुसले, जेने अंतःकरण बोधिले संकल्पा नाही। पहा, या महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दर महिन्याचा कार्यक्रम हरिभाऊ चौधरी आसन परिसरातील सगळे, पांडुरंग आसन, युवराज आसन, बाबांचे सगळे साधक एकत्रित येऊन दर महिन्याचा कार्यक्रम आपण नियोजन केलं होतं। त्या नियोजनाचं एकच काम होतं की सर्व साधक एका रेषेत आणायचे, मग ते जुनं असो ते नवीन असो, पाठीमाग अनुग्रह झालेला असो नाही तर काल अनुग्रह झालेला असो, त्या साधकांनी नामस्मरण करावं, त्या साधकांनी साधना करावं आणि त्या साधकांनी आपलं हित समजून घ्यावं आणि परत साधण्याला लागावं। म्हणून वारंवार दर महिन्याचा कार्यक्रम आपण ठेवला आणि त्याचं औचित्य साधून मी 6 वाजता यायचं ठरवलंय। आज काही कारणास्तव मी उशीर केलो, तरी सुद्धा आलेल्या लगीबगीनं तास दीड तास जे साधक अवेलेबल होते त्या साधकाची चांगल्या पद्धतीनं साधना करून घेतली। हा उद्देश एकच आहे, जगाला हवे सत्पथे, जगाला सतमार्ग कसा भेटेल, जगाला हित कसं साध्य होईल, जगाला दिशाहीन चाललेला प्रवास, जी जीवाची दशा झाली त्याला दिशा कसं मिळेल, हेच साधूंनी काम केलं, सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी काम केलं। तेच काम आपण सगळेजण मिळून करत आहोत। त्याच नियोजनाने मी या ठिकाणी येतो। माझा ह्यात काहीही हेतू नाही, खटनट यावे शुद्ध होऊन जावे। तुम्ही 4 असले तरी मी येणार आहे आणि 40 असले तरी 400 असले तरी मी येणार आहे। 4 असले तर आतल्या रूम मध्ये चिंतन घेणार आहे, 40 असले तर मग तुम्हाला टेरिस ला इथं आणा, इथं चिंतन करू। म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, जे जे साधक जुने आहेत नवीन आहेत ते 6 वाजता येण्याचा प्रयत्न करा। आज बाळासाहेब इथं आलाय, त्याला सेकंड शिफ्ट आता सेकंड शिफ्ट असणाऱ्या त्या बाळूला 11-12 वाजता सुट्टी होते। भारतपूर सारख्या कंपनीमध्ये अर्धा रजेचा अर्ध देऊन अर्धी ड्युटी करून, वाहन नाही त्याला गाडी चालवली नाहीये तरी सुद्धा पळत इथपर्यंत आलाय आणि पोहोचलाय। हा का विषय सांगतो की काम परमार्थाला जर तुम्ही निघाले ना तर परमार्थाला निघाल्यानंतर तुम्हाला अडचणी जास्त येणार आहेत। कारण
अडचणी आल्यानंतर जीव गुंतला जातो. जीव गुंतला गेला की परत 184 मध्ये ही एक माया काम करत असते आणि तुम्ही मायेच्या अधीन जाल आणि मग तुम्ही गुताल आणि मग ती त्याला तेच पाहिजे असतं. पण एक प्रमाण तू उभं राहायचं, लक्षात ठेवा. जया परमार्थाची चाड त्याने सांडावे लेगाड, त्याने सांडावे लेगाड, धरुणे भजनाची आड, चाड नित्य नियम आदरे. एक तुम्हाला दिलेल्या नामस्मरणाचा मोठा आदर करा आणि नित्य नियमाने आदर करा. नित्य नियमाने आदर करा. आता तुम्हाला काय घ्यायचंय? सगळं भोगलंय. आता काय राहिले? आता फक्त आपण सोडवणूक करायची. आपला भगवंत आपल्याला साध्य करायचा आहे. आपली वस्तू हरवलेली आपल्याला प्राप्त करायची. आता कसलीच अडचण मध्ये येऊ द्यायचं. मग ती पैसे असो, धन असो, धान्य असो, संपत्ती असो, प्रॉपर्टी असो, दबाव असो, माणुसकी असो, पाहुणेपण असो, सगळे लिगाड बाजूला ठेवायचे. सगळं लिगाड जेव्हा बाजूला साराल, मी महिनाभर नाही म्हणत, महिनाभर तुम्ही लिगाडातच राहा, पण 6 वाजता मी येतो आणि 9 वाजता मी जातो. एवढ्यात ही ज्ञानगंगा वाहणारी. या ज्ञानगंगेमध्ये कोण आहे, कुठल्या जाती धर्माचा आहे, कुठल्या कुळाचा आहे, कोण अनुग्रह दिला, इथं काही मी बघणार नाही. इथं फक्त तो जीव आलाय आणि तो शिवापर्यंत ते पोहोचणार आहे. हाच उद्देश घेऊन आहे ना आपण सगळेजण मिळून करूया. तर सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही सगळेजण येतच आहे आणि तुम्ही या. तुम्हाला जीवनाचं सार्थक करायचं असेल तर या. तुम्हाला जीवनाचं सार्थक करायचं नसेल तर मग भाऊ आम्ही येणार नाही. आम्ही संसार भोगून भोगी होणार आहे. मग तुम्ही संसार बघा, काही हरकत नाही. म्हणून हा उपक्रम या सगळ्या साधकांनी तुम्ही केला. त्या निमित्ताने तुम्ही माझ्यावर उपकार करत नाही किंवा मी तुमच्यावर उपकार करत नाही. माझ्या बाबांचा निरोप आहे आणि निरोप मला द्यायचा आहे. माझ्या बाबांचा प्रसाद आहे आणि तो प्रसाद मी तुम्हाला तृप्त करून देणार आहे. त्या प्रसादाने तुम्हाला तृप्त करून देणार. तुम्ही कोण आहे, तुम्ही कुठून आहे, तुम्ही माझे दुश्मन असले तरी, एखादा माझा जगात दुश्मन जरी असला आणि तो जर माझ्याकडे आला, तो जर म्हणला बाबा मला भाऊ मला अवस्था होत नाही, मला साधना करता येत नाही, मला अडथळा येत नाही निर्माण होतो, तरी मी त्याला बसवल, नाम देईल, साधना करायला सांगेल, साधन करायला सांगेल. हा उपक्रम मी चालू केलाय आणि हा उपक्रमाला तुम्ही सगळ्यांनी साथ द्या आणि देतच आहात, दिला. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आजचा हेतू जे आहे, आज नवीन जे साधक आले त्यांच्यासाठी हा विषय मी घेतलाय. तनु मनो जेवे, चरणाशी लागावे आणि अगर्वता करावी दास्य सखळ. मग अपेक्षित जे आपुले होवे, नीट लक्षात ठेवा, तेही सांगती कुसले, जेने अंतःकरण बोधले संकल्पानये. ज्ञानेश्वरीचा मी गेल्यानंतर उघडून बघा, 4था अध्याय असावा, 14 अध्याय आणि 34वा श्लोक आहे. त्यातली 67 आणि 68 ओवे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमशादि लक्षणम, एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम, भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि, सद्गुरु तं नमामि, सद्गुरु तं नमामि. तरी तनु मनु जीवे, चरणाशी अर्पावे आणि अगर्वता करावी दास्य सकळ. एक ओवी फार सुंदर आहे आणि तुम्हा जीवाच्या कल्याणासाठी एक ओवी जरी समजली तर सार्थक होऊन जाईल. महाराज सार्थक होईल. इथं काय म्हणले, ते जीवा काय करतो, दास्यत्व पत्कर. आता दास्यत्व कोण पत्करायचं, दास्यत्व कुणाचं पत्करायचं,
दास्यत्व कसं पत्करायचं, मन लावून माझं ऐका बरं का. दास्यत्व कोण पत्करायचं, दास्यत्व कुणाचं पत्करायचं आणि दास्यत्व कसं पत्करायचं. 3 प्रश्न. काय काय सांगितलं, कोण, कसं, कोणाचं. काय काय सांगितलं, कोण, कसं आणि कोणाचं. लक्षात ठेवा, हलू नका. मी हल्लो तरी हलायचं. दास्यत्व कुणाचं करायचं, दास्यत्व कोण करायचं आणि दास्यत्व कोणाचं करायचं. आता तिन्ही गोष्टीचं एकच उत्तर आहे आणि ते सज्ञान अवस्थेमध्ये प्राप्त होईल. देव. दास्यत्व करणारा ज्याचं दास्यत्व करतो आणि ज्याचं दास्यत्व करणारा दास्यत्व करतो. आणि अजून काय प्रश्न आहे, कोण, कोणाचं आणि कसं. हा, आणि दास्यत्व कसं केलं. हा, नीट लक्षात घ्या. ज्ञानेश्वरीच्या एक एक शब्दाचा हजारो अर्थ निघतात. हजारो प्रवचन सांगतात. पण बाबांचा साधक जसं वळंब्यात सांगेल तसं कोण सांगणार. सांगते भरपूर सांगतात. मी काल एक नवीन आलेला शोले पिक्चर पाहिला. त्याच्यामध्ये एक आंधळा माणूस असतो. तुम्ही पाहिला असाल सगळं जुना पिक्चर. ती बसंती आहे ना, त्या आंधळ्या माणसाला उतरावायला जाते हात धरून. ते मस्जिद मधनं खाली उतरवते. ते आंधळा माणूस हातात बसंतीचा हात आला तेव्हा म्हणतो, बसंती आई मुझे मालूम था तुम जरूर आओ. त्यावेळेस ते का म्हणतो, आजोबा का म्हणतो, त्याचा एक नातू असतो. त्या नातवाचं नाव मला आत्ताच आठवत होतं. हा, बसंती वो अहमद भाई को थोड़ा सा समझा दो. आता बसंती काय म्हणते माहिती का, समझाने वाली बात तो बहुत है, मैं समझा दूंगी, समझा दूंगी, लेकिन समझाना क्या है ये मुझे मालूम ही नहीं. बड़बड़ तो मैं करती नहीं, बड़बड़ तो करती. समझाने वाली तो बहुत बहुत बात है, लेकिन क्या समझाना ये मुझे मालूम है. प्रवचन करणार प्रवचन करत्यात, प्रवचन करणारे प्रवचन सांगत्यात, पण काय सांगायचं हेच सांगत नाही. हेच नेमकं सांगत नाही. दास्यत्व करायचं आहे, कुणाचं करायचं आहे. दास्यत्व करायचं कोण करणार आहे आणि दास्यत्व करणार आहे कसं करणार आहे. एवढा प्रश्न सुटला की आपण जस्ट त्याच्या घरी प्रसाद घेऊन निघतो. दास्यत्व करणारा जीव आहे आणि ज्याचं दास्यत्व करणार आहे ते देव आहे. आणि कसं करायचं ते सद्गुरूकडनं समजून घ्यायचं. आता सद्गुरू म्हणजे कोण आहे, सद्गुरू म्हणजे वाट दाखवणार आहे. वाट दाखवणार आहे. मी म्हटलं सकाळी ताई भेटली होती. ताईला म्हटलं, ताई नदीत तिनका वाहत चाललाय आणि ओंडक्याच्या आश्रयाने चाललाय. ओंडक्यासोबत जर तिनका चालला तर तो समुद्रापर्यंत जाईल. सद्गुरु रूपी ओंडका आहे आणि जीव रूपी तिनका आहे. त्यांनी ओंडक्याचा आसरा धरायचा, तो त्याच्या मूळ स्वरूपापर्यंत जातो. सद्गुरु सोडत नाही. तुम्ही विसरा, तुम्ही आता घरी जाऊन ठरवा मी नाम घेत नाही, ते नामच तुम्हाला सोडत नाही. तुम्ही आज दिवसभर ठरवा. मला एक जण भेटला होता, एक जण मला लय भेटतात. मला म्हणला, भाऊ मला म्हणला 7 वर्ष झालं मला. किती? 7. म्हणलं पुन्हा दिलंय. म्हणजे तुम्हीच दिलंय. आता 7 वर्षात मी त्याला ओळखत नाही म्हणजे त्याचा अर्थ ते मला भेटला नाही. म्हणला मला काहीच होत नाही, मला काहीच होत नाही. आणि माझ्या शेजारी अनुग्रह द्यायला महात्मा आला होता. त्यांनी अनुग्रह एका ताईला दिला. म्हणला त्याला भरपूर अंगात येत होत, मला काहीच नाही होत. बर आता मी काय सांगू शकतो. म्हटलं माझं चुकलं, मी तुला भेटलो नाही 7 वर्ष. माझं चुकलं, मी तुला भेटलो नाही 7 वर्ष.
मग आता काय करायचं म्हणजे एक काम कर, काय आज 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 किती तारीख आहे म्हणले? 5 तारीख आहे. 10 तारखेला एकादशी, 10 तारखेला येतो मी तुझ्याकडे. आणि 10 तारखेला मी जेव्हा आलो, त्या 5 दिवसात नाम बिलकुल जपायचं नाही. ह्या 5 दिवसात आहे ना, नाम बिलकुल घ्यायचं नाही, घ्यायचंच नाही. मी 10 तारखेला आल्यानंतर सांगतो. आम्ही 10 तारखेला गेलो, आवर्जून गेलो. मी ज्यांनी बोलवलं त्याच्या घरी न जाता राहतो. तुम्ही बोलवायला विसरता, मी यायला कधी विसरत नाही. असं नका बोलू की मी रस्त्याने चाललोय, भाऊ चला मला चहा प्या. मी नाही, मी येणार नाही असं म्हणा. माझं चिंतन होत नाही, माझी साधना होत नाही. भाऊ तुम्ही घरी कधी येता? मी तुमच्या घरी माझ्या पैशाने येतो. मी तुम्हाला हात पसरणार नाही की तुमच्या घरी तुम्ही मला इथनं औरंगाबादला बोलवा, मी माझ्या पैशाने येणार. पण तुमचा हेतू ते पाहिजे. कुठला? जो माझा हेतू आहे. सायनाथ नगर वरनं जाताना ना, काल एक साधक भेटलो होता आम्हाला, शंकर भाऊ आहे. त्यांनी लगेच घरी फोन करून सांगितलं, म्हणले भाऊ यायला लागले घरी. तसं नाही, भेटला दगड त्यो देव मी नाही. रस्त्यात भेटलाय देव आणि मग बूट काढून नमस्कार करतो, तसलं नाही. तुमच्या हिताचा विषय, जीवाच्या कल्याणासाठी घेतलेला हाती हा झेंडा आहे. तुमच्या कल्याणासाठी तुमची किती तीव्रता आहे पळत येण्याची, त्या तीव्रतेनं मी येणार. साधनेमध्ये काय अडचण आहे, साधना होत नाही. अनुग्रह दे घेऊन बरेच दिवस झालं, अवस्था होत नाही. त्यासाठी बरोबर माझ्या इथे एक साधक आहे, त्याला अनुग्रह द्यायचा आहे, त्यासाठी मला बोलव. मी माझ्या पैशाने येतो. तुम्हाला नारळ नाही, हे 2 गोष्टी आहेत, हे नाही आणलं तरी चालतं. तर चला इकडे येऊ, उगच वेळ नको वाढवाया. पांडुरंग गोराडे यायचे म्हणले, किती वेळ चालू केले बघत म्हणते. आणि मग काय होईल मला विधास काय त्या गोष्टीचा. काय प्रश्न होते? दास्यत्व कोणी करायचं, दास्यत्व कोणी करायचं, दास्यत्व कोणाचं करायचं आणि दास्यत्व कसं करायचं, आणि दास्यत्व का करायचं. दास्यत्व का करायचं एवढा गोष्ट, एवढा विषय सोडून दास्यत्व का करायचं नीट लक्ष द्या. तुम्हाला यदा कदाचित ही गोष्ट कोण सांगत नाही. हा जो नगदेह मिळालाय, अनमोल मिळालाय. अनमोल म्हणजे काय? त्याचं मोल नाही. ह्याला काही केलं तरी ह्याला मोल देऊन परत येत नाही. ह्याला रिवाज घेत नाही. मी 50 झाल्यात माझी. जेवढी संपत्ती कमवली तेवढी जरी देवाच्या चरणावर ठेवलं, मला म्हणलं 5 वर्षाचं कर. आता होत नाही, आता होत नाही, रिवाज घेत नाही. इथनं मी मरणाकडे चाललो. मरण कधीही होऊ शकतं, आज बी येऊ शकतं. मी आता इथं मस्त गोड बोलतोय, दिसायला चांगला दिसतोय, पण सकाळी उठेल का नाही याची शाश्वती. मी मरू शकतो. हा शेवटचा दिवस आहे, हा शेवटचा क्षण आहे. आणि हा जो नरदेह मिळालाय ते अनमोल आहे, अमोलिक. माझे बाबा म्हणायचे, अमोलिक रत्न जोडिले रे तुझ कार्य ब्रह्म बीज न ओळख. अभंग पाठ कर. अमोलिक रत्न जोडिले रे तुझ कार्य ब्रह्म बीज न ओळखसी. न बुडे न भिये न कळे चोरा, ती वस्तू चतुरा सेविचस. ती वस्तू चतुरा. चतुरा म्हणजे काय? ज्याचा निश्चय परमात्मा झालाय त्याला चतुरा म्हणजे. ती वस्तू, ते नाम, ती सेवन कर, साधना करते. ती वस्तू घे. न बुडे, जे बुडणारच नाही. न भिये, ते त्याला भय नाही. न बुडे न भिये न कळे चोरा. एखाद्याला कळत पण नाही तुम्ही काय चालले तुमचं. ती वस्तू चतुरा सेविचसु. ते वस्तू तू घे. हे अमोलिक रत्न तुला जोडलेले, तुला मिळालेले, तुला प्राप्त झालेले, परत मिळणार नाही. कारण फार दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे. मिळणेच नाही.
इतकं दुर्लभ आहे. बाबा म्हणायचे आंधळ्याने टाळी वाजवावी कावळा हातात यावं. होत असं होत नाही असं, पण झालंय. झाले माझं एवढं अहो भाग्य आहे माझं की मी जन्माला आलो आणि दासच झालो. श्रीपाद बाबांचं दासत्व करलो. तर अनमोल देह मिळालाय पण कशासाठी मिळालाय? देवे दिला देह भजना घोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. माझ्याकडं एकादशीच्या दिवशी जर पाय नाही निघले तर समजायचं आपला वरचा मजला बाधायला लागलाय. माझ्याकडे जर याला पाय नाही निघायला लागले की समजायचं ह्याच्यात गबाळ गोळा व्हायला लागले. गबाळ व्हायला लागला, ह्याच्यात गबाळ जमा व्हायला लागला. ह्याच्यात गबाळ जमा झालं. कशाचं गबाळ आहे? ते गबाळ तुम्हाला मरणाला कारण होईल. ते गबाळ तुम्हाला जन्माला कारण आहे. ते गबाळ तुमच्या मरणाला कारण होईल. कुठलं? हे घाण होईल. इथं आला ना साधं तेच तर डोक्याची घाण धुतली जाते. एखादी खाणारी जरी आली नाही, रोज तोडून खाणारी जरी आली ना, तिचा खटका होईल. खटका होईल. हे जे करतो आपण ते निश्चित चुकीचं आहे, पण सवय लागली असं सहानुभूती देईल तिला आणि परत चालू खटकाच होत. हे जे चालली ना आपली रास, ही ब्रह्मज्ञानाची रास आहे. इतर योनीच्या ठाई हा विषय नाहीये. इथं माणसाचं काम आहे. इतरत्र ही बैठक नाहीये. मिळाले कोण करावं? तर त्याच्यासाठी दास्यत्व करावं. कुणाचं दास्यत्व करायचं? प्रश्न काय होता? दास्यत्व कुणाचं करायचं, का करायचं, कुणाचं करायचं? आताच ताईंचा फोन आला. ताई 1 तास विषय सांगत होती एका साधकाने. ते म्हणले मी गुरु केलाय. मी काय केलाय? मी गुरु केलाय. बऱ्याच लोकांची कल्पना आहे मी गुरु केलाय. गुरु म्हणजे देह नाही. गुरु म्हणजे देह नाही, अजिबात नाही. ह्याचा परिपूर्ण निश्चय करा. गुरु म्हणजे दयानंद अजिबात नाही. तुम्ही ज्ञानी व्हा आजपासून. गुरु म्हणजे माझा गुरु म्हणजे दयानंद अजिबात नाही. दयानंद कडनं आलेलं जे ज्ञान आहे, दयानंद कडनं आलेलं जे तत्व आहे, दयानंद कडनं आलेला जो तत्व विनियोग आहे, दयानंद कडनं आलेला जो साक्षात्कार आहे, दयानंद कडनं आलेली जी समाधी आहे, दयानंद कडनं आलेलं जे सुख आहे, ते गुरु आहे. ते शांती मिळाली ते गुरु आहे. आता खरं सांगा, तुमच्या व्यतिरिक्त बाहेरचा जो साधक आहे, जे तुम्हाला म्हणतो मी हे गुरु केलंय, त्यांनी केलंय का गुरु? त्यांनी गुरुच नाही केला. सकाळी तुम्ही देव देवले का? मूर्त्या देवल्या? खरं सांगा, तुम्ही मूर्त्या धुवल्या. फक्त तुम्ही सकाळी एक जण आहे ना मला बाजूला सारून आहे ना नमस्कार करत होता स्वामीच्या फोटोला. म्हणलं स्वामीच्या फोटोला नमस्कार केला का स्वामीला केला? म्हणला मी फोटोत असणाऱ्या स्वामीला केला. तर फोटो फाडून पाहिला तरी काय स्वामी निघणार आहे? त्यात कलर निघल, काच निघल, कागद निघल, स्वामी कुठे? तुम्ही ज्याची पूजा केली ती देवाची पूजा आहे का तुमच्या त्या मूर्तीची पूजा आहे? देव मानता ती मोठे मोठे पूजिता ती दगड गोटे भजन चाले उपराटे कोण जाणे खरे खोटे नामा म्हणे सजीव तुळसी निर्जीव दगडा का वाहता ते. तुम्ही मानलंय त्याला. मूर्तीला पांडुरंग मानला, मूर्तीला गणपती मानला, मूर्तीला कृष्ण मानला, मूर्तीला ज्या ज्या देवाकडे तुम्ही गेले तिथला एक मूर्ती घेऊन आली, मंदिरात मानली आणि मग तुम्ही सेवा करायला लागली. तुम्ही दास नाही झाले. तुम्ही सकाळपासून उठल्यानंतर तुमच्या कामामध्ये एक नियोजन त्यात घातलं. मी सकाळी उठले, झाडू मारले, पाणी मारलं, सडा मारला, भांडे धुवून घेतले, रात्रीचे कपडे भांडे धुवून घेतले, स्वयंपाक केला, डबा बांधला, मग मी देवपूजा केला. त्या कर्मात ते एक कर्म केलंय तुम्ही.
यात भक्ती कुठे केली? तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर त्या ताईला काय सांगितलं? सकाळपासून रूपरेषा हाकली, त्यात तुमचं एक कर्म सांगितलंय, मी देवपूजा पण करून घेतली. त्या कर्मात तुम्ही कर्म केले, ते भक्ती कुठे केली? भक्ती केलीच नाही तुम्ही. जसं तुम्ही फराळ केला, साबुदाणा आणला, साबुदाणा भिजवला, फराळ केला आणि मी फराळ केलं, त्यांना पण दिलं, तसं तुम्ही केलं. इथं कुठं समर्पण भाव कुठं आहे? इथं कर्ता भाव आहे. आणि कर्ता भाव जिथं असतो तिथं भक्तीची सुरुवात पण होतो. ती 4 वेळा सांगते मी केले, 4 वेळा सांगते ना मी केले. हा कर्म भाव होतो, हा कर्ता भाव होतो, हा समर्पण भाव होत नाही, हा भक्ती भाव होत नाही. आता असं म्हणता का तुम्ही, सकाळपासून मी आहे ना किती श्वास घेतलेत माहित आहे का? असं म्हणूच शकत नाही. हा समर्पण भाव, हा समर्पण. ती म्हणते ताई, ताई आता 1 तास बसली होती, देह भान संपून गेलो. 1 तास तिला मी म्हणतोय म्हणून 1 तास असं. ती म्हणते का मी 1 तासामध्ये एवढे श्वास नामस्मरण घेतले? कारण श्वास मोजणाराच लोप पावला होता. श्वास मोजणारच लोक पावतो ना, म्हणजे देह सरे मी हे उरे, उरला उरे विठ्ठल. माझं काम आहे देह संपुष्टात आणणे आणि उरल्याला येतो देव आहे, ते तुमच्या हातात देणं आहे. उरल्याला काय, तुमचं देहाला काडी लावायचं काम चालू आहे. मग अग्नी कुंडे बिडे बीजे घातले, हे जे सगळं आहे ना वृत्तीचं बीज अग्नी कुंडात घातलंय. आणि त्या अग्निकुंडातनं तुम्ही बाहेर निघाल ना, तेव्हा मी ध्येय आहे ही कल्पना बाद होऊन जाईल. मी कोणतरी ताई आहे, मी कोणतरी मालकीण आहे, मी कोणतरी आई आहे, मी कोणतरी बायको आहे, मी कोणतरी. तुम्ही ही गोष्ट फक्त ह्या व्यासपीठावर करताय. इतरत्न तुमचा मी तुम्हाला सुटणारच नाही. जोपर्यंत मी हा कोण आहे हा विषय कळत नाही तोपर्यंत मी सुटत नाही. कुठे जायचंय तुम्हाला? हरिभाऊच्या घरी जायचंय. हरिभाऊच्या टेरेसवर प्रवचन चालू आहे. कुणाचं? दयानंद भाऊचं आहे. दयानंद भाऊच्या समोर बसल्यानंतर मग ठिकाणी विचारसाल का तुम्ही? आता ठिकाणीवर आलो ना, मी हरपलो होता, मी शोधून काढला, मला कुणीतरी मार्गाने आणून त्या मी पशी आणला. आता मी कोण आहे मला सांगितलं, आता मी कोण आहे हे विचारसाल कशाला? मी काय सांगत होतो? सद्गुरू दास्यत्व कुणाचं कोण करायचं? मग आता दास्यत्व कोणाचं करायचंय? जे परंपरेनं आलेलं गुह्य आहे, ते गुह्य त्याला नाम म्हणून तुम्ही घेतलं, त्याला ज्ञान म्हणून तुम्ही घेतलं, ते ज्ञान. आणि ज्याला तुम्ही मी म्हणता, ज्याला तुम्ही मी म्हणता ना, ते आणि ज्ञान एकच आहे. ज्ञान आणि ती एकच आहे. आता सद्गुरू ते कोण आहे? सद्गुरू, ज्ञान, नाम आणि देव एकच आहे. लोड आलाय का बुद्धीवर? लोड येणार आहे. साधे ज्यांनी नीट ऐकलं त्याला लोड येणार. ज्याला तुम्ही नाम म्हणताय ना, तेच सद्गुरू आहे. नाम देणारा कोण आहे? सद्गुरूच आहे. नाम घेणारा कोण आहे? सद्गुरूच आहे. आणि नाम कोण आहे? नामी सद्गुरू आहे. नाम हे सद्गुरू आहे, नाम हेच सद्गुरू आहे. मग सद्गुरू सोबत किती वेळ आहे तुमच्या? तुमच्या मरणोत्तर तुमची नदिया पार करून सद्गुरू निघून जाईल. तुमच्या वस्तू सोबत दिलेली आहे ना, मी ते तुम्हाला क्लिअर केलं का? 5 तारखेचं 10 तारखेचं झालं क्लिअर करायला. 5 तारखेला भेटलेला नाही, क्लिअर नाही झालं. 10 तारखेला साधक भेटला. भेटल्यानंतर मग आम्ही गेलो, बसा म्हणला. मग काय झालं नाही का म्हणलं? तस तर काय वाटलं नाही. म्हणलं नाम घेताय का तुम्ही? म्हणले बाबा असं झालंय. अहो विसरून बी विसरत नाही. मी भरपूर विसरण्याचा प्रयत्न केला, पण ते विसरून हे विसरत नाही. मला हेच करायचं होतं. म्हटलं तुला हेच करायचं होतं, मी त्याच्यासाठीच तुला नाम दिलं. तू विसरून हे विसरत नाही. ह्याच्यापेक्षा काय भारी पाहिजे? ह्याच्यापेक्षा काय पाहिजे होतं? मला हेच करायचं होतं तुझ्या. आणि हे 7 वर्षाचा हा प्रसाद आहे. तू काय मिळालं नाही म्हणला ना,
जे तुला धरून ठेवलंय, विसरून हे विसरत नाही, हा 7 वर्षाचा तुझा मोबदला आहे. मग मात्र त्यानं मान्य केलं, 7 वर्ष वाया नाही गेली, ज्याला मी विसरलो तरी ते मला विसरत नाही. मग आता मरणाच्या अंती समय येणार नाही का? यासाठी केला होता अठ्ठास. कुठलं? त्यासाठी अठ्ठास करतोय आपण. आपण काय करतो? मी देह नसून मी ते स्वरूप आहे, मी ते ज्ञान आहे. आता मला सांगा, मग सद्गुरू कोण आहे? मग सद्गुरू कोण आहे? माझं ज्ञान सांगायला, ज्ञानच घेऊन आलेला तो ज्ञानी कोण आहे बाबा? तर त्याला तुकोबराचे 5 प्रमाण आहे. त्यातलं एक प्रमाण तुमच्या माहितीसाठी, तुमच्या माहितीतलं, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण जे देव हो येऊन. माझा जो विठ्ठल परमात्मा होता, विठ्ठल जळी तळी पाशाने माझ्यामधनं गेलेला आहे, माझ्यामधनं गेलेला आहे. पण मला नव्हतं माहिती, मी कल्पना बाधित झालो होतो, मी कोणीतरी आहे आणि माझ्यामधनं देव गेलेला मला माहितच नाही. मी देवामध्ये असलेलं मला संकल्पना झाली होती की मी देह आहे, मी कोणीतरी आहे. तेव्हा माझ्या सद्गुरूने, माझ्या भगवंताने, माझ्या विठोबाने माझ्या सद्गुरूचं रूप धारण करून माझी ओळख करून दिली. काय कळतंय का नाही? डोक्यावरून चाललंय का? डोक्यावरून चाललंय का? माझ्या विठोबाने माझ्या सद्गुरूचा ध्येय धारण केला आणि माझ्या घरी येऊन माझी ओळख करून दिली. माझाच पत्ता मी हरवलो होतो, माझ्या पत्त्यावर येऊन माझा पत्ता काढून माझ्या सद्गुरूंनी मला हात धरून दाखवला. आता सांगा, दास कुणाचं करायचं? काय काय प्रश्न होते आपले? दासत्व कोणाचं करायचं, कसं करायचं, कोणी करायचं, तिसरं काय? कोणी करायचं, कोणी करायचं. आता सांगा, दास्यत्व कोण करायचं? तुमचा विषय तर संपलाच. आता कोण हा विषय संपला ना. तुम्ही ध्येय आहे का देव आहे? ध्येय का देव आहे? देव. हा? देव. देव आहे. आणि नामस्मरण करता कुणाचं करता? देवाचं. देवाचं. आणि कोण करत? देव. देव करत. आता दास्यत्व कोणाचं करायचं राहिलंय? आता दास्यत्व कुणाचं करायचं राहिलंय? जी वस्तू प्रखड आहे त्या वस्तूचा निश्चय करा, तेच दास्यत्व. तेच दास्यत्व. ती वस्तूच मी आहे त्याचा परिपूर्ण निश्चय करणं, तेच दास्यत्व. तेच दास्यत्व. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले की मग त्याच्यासाठी आता तुम्ही म्हणले हे बाबा कसं जमल, हे कसं जमल? तर त्यासाठी सोपी रीत आहे. तनु मनु जीवे चरणाशी अर्पावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. आता एवढा विषय सांगितला ना तर प्रश्नचिन्ह होतं. हे बरोबर आहे बाबा, तुमचं कळालं मला, पण मी दास्यत्व कसं करू? एक तनाने, मनाने आणि जिवेने म्हणजे तन मन अर्पण करून, सद्गुरूच्या पुरती तन मन धनाने अर्पण करून, माझा मी देह आहे, माझा देह अभिमान माझा नष्ट करून त्यांना अर्पण करून चरणाशी अर्पावे. आता चरण कुठले कळल? चरण ते तुम्हाला दिले तेच चरण. कुठले? पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझे देव पूजा हो. पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया. आता माझी देवपूजा चरण.
माझं खाणं चरणच आहे, माझं झोपणं मी चरणावरच झोपलोय, माझं बोलणं मी चरणाशिवाय बोलणारच नाही. हे दास्यत्व आहे, हे दास्यत्व आहे. दास्यत्व म्हणजे पाय चोळत बसणे नाही, दास्यत्व म्हणजे पाय धुवून फुलवानं नाही. दास्यत्व म्हणजे हे दास्यत्व. माझा देह अर्पण केलाय मी त्याला. ज्यावेळेस मुलगी लग्न करते ना, ज्यावेळेस मुलगी लग्न करते ना, त्यावेळेस तो मालकाला दास्यत्व स्वीकार, मालकाचं दास्यत्व स्वीकार. गडी ना, गड्याला आता काय म्हणलं मी, देव प्राप्त लवकर नाही होत, बायकांना होतं. असं काय म्हणलं, बाई मनाने ना दास्यत्व लगेच स्वीकारते. बापाचं दास्यत्व मुलगी म्हणून स्वीकारते, नवऱ्याचं दास्यत्व बायको म्हणून स्वीकारते, भावाचं दास्यत्व मोठा भाव असेल तर बापाच्या ठिकाणी देऊन दास्यत्व स्वीकार. तिला दास्यत्व स्वीकारायची कला. तसं बाई माणसाला देव आहे ना लवकर प्राप्त होतो, कारण तिचं चित्त आहे ना एकदा ठरवलं ना स्थिर होत. आणि गडी माणसाचं चित्त गडूळ पाण्यासारखं ढवळत राहत. म्हणून तिला देव लवकर प्राप्त होईल. बाबाही म्हणायचे, तुम्ही मिशावाल्यांना देव लवकर प्राप्त नाही व्हायचं. स्त्रिया लगेच अवस्था होते. आणि मग काय करायला सांगितलं, चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे. चरणाशी कसं लागावं, जे सद्गुरूने दिलेला बोध आहे, नाम आहे, त्या नामस्मरणा व्यतिरिक्त दुसरं काहीच खरं नाही. त्याचा ऐक्य भाव करायचा. जे बी करणार आहे तेच करणार आहेत. नवऱ्याला जसं समर्पण केलं बायकोने, दास्य झाली, दास्यत्व स्वीकारलं. आता साडी फाटली तर वडिलांना फोन करते का नवऱ्याला, तू कोणाला करते, ताप आला तर कोणाला करते, डोकं दुखलं तर कोणाला सांगते. म्हणजे काय केलंय तुम्ही, मालक बनवलं त्याला. आणि आई वडिलांनी जन्म दिला त्यांनी तिथपर्यंत आहे. आता नीट लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही मला भेटलात ना तोपर्यंत तुमच्या लग्नाच्या पलीकडचा विषय, आणि तुम्ही मला भेटल्यानंतर लग्न झाल्यानंतरचा, मग ते स्त्रिया असो नाही तर पुरुष असो, तुमचे लग्न झाल्यात. आता तुमचे काय झाल्यात, लग्न झाल्यात. लग्न कुठं लावलं सांगू का, 2 मिनिटात सांगू. पंढरपुरात लावलं. मला हात धरून माझ्या सद्गुरूंनी पंढरपुरात नेला. पंढरपुरात नेल्यानंतर, पंढरपुरात कस वाजत गाजत जीवाचं लगीन या शिवासी लागत. पंढरपुरात नेलं, देहरूपी पंढरपुरात नेलं, हात धरून नेलं आणि जीवाचं आणि शिवाचं ऐक्य करून दिलं. त्याचं लग्न झालं. आता इकडंच व्यवहारात काय होतं, नवरा बायकोचं ऐक्य करून त्याला गाठ बांधून देत होतो. त्या दिवशी नाव घेतलं तिनं एक वेळा, सगळी काळजी त्यांनी करायची. त्या दिवसात एकच वेळा नाव घेतलं. बाहुल्यावर चढल्यानंतर तुम्ही एकच वेळा त्याचं नाव घेतलं, सडक्या नवऱ्याचं, तर मरेपर्यंतची जबाबदारी त्याची. आता ह्या बाहुल्यावर चढल्यावर तुम्ही भगवंताचं एक नाव घेतलं तर ते तुम्हाला सोडल का? ह्या जन्मातला नवरा हाय, पण जन्मीन जन्मीचा नवरा आहे ना, त्या मीराबाईला घरच्या लोक म्हणतात, मीराबाई अगं पटेल घराणं आहे आपलं, नाचू नको असं. ते म्हणली तुझा नवरा सोडून देईल. म्हणली मी जन्मी नवरा केलाय, तू तर ह्या जन्मातलं मला सांगायला लागला. कोणाला कळायचंय, जाने क्या पिलाया बड़ा मजा आया, मैं दीवानी हो गई, मैं मस्तानी हो गई. आज कसं वाटलं, आज कसं वाटलं, जाने क्या पिलाया, कसं वाटलं, बडा मजा आया. कसं झाली, मी दीवानी हो गई, मी येडी झाली.
मला काहीच नाही आठव निघून गेली. काय होतं घरी दूध उतू गेलं असं सुद्धा कळलं नाही, आठवच निघून गेली. माझा आठव देव झाला होता, माझा आठवच देव झाला, पांडुरंग झाला. माझं स्मरणच विसरून गेले. मी कोण आहे स्त्री पुरुष विसरले मी. दास्यत्व प्राप्त केलं मी. भले 1 तासापुरतं केलं पण केलं गेलं. म्हणजे मार्गस्थ झाला तुम्ही, दास्यत्व होण्याच्या मार्गात झालं. म्हणून तनु मनो जीवे चरणाशी अर्पावे. चरण कळले? हा, पाय श्वासच चरण. आजपासून ना चरण ह्याला समजा तुम्ही. चरण हेच आहे, ह्याच्या व्यतिरिक्त हे पांडुरंग आहे, आत्मा पांडुरंग आहे, हे पांडुरंगाचे चरण आहे. स्पष्ट, ह्याच्यापेक्षा स्पष्ट कोणी सांगणार नाही. अनअपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले, तेने अंतःकरण बोधले संकल्पा नाही. अरे विदाऊट संकल्प न करता असा परिणाम झाला. तन मन धन आणि मी त्याचा स्वीकार केल्यानंतर मला अपेक्षा नव्हती ते त्यांनी प्राप्त करून दिले. सद्गुरूच्या घरी जर तुम्ही काय मागाल ना ते मिळतं. मला अनुभव आहे. मी अडेने ना धनधान्य मागितलं, संपत्ती मागितली, त्याने तथास्तु करून देऊन टाकलं. पण नामाशी मी उन्मुख झालो. मी माझं सांगतो, तुमचं नाही सांगा. मागताना मी काय मागायला पाहिजे? तुमचं स्वरूप मागायला पाहिजे. काय मी उद्धार काय कृपा करेन नारायण असं मागायला पाहिजे. मी मागणारा गद्दा मी मागितलं, घर मागितलं, दार मागितलं, गाडी मागितली, पोर मागितलं, शिक्षण मागितलं, संपत्ती मागितली, जे माझ्यासोबत येत नाही ते मागत बसतो आणि त्याने तथास्तु करून दे. सद्गुरु असं आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय ओने त्याला सांगा जोजी. कल्पतरूच झाड आहे माझं. माझी मालिका आहे ना कामधेनू आहे. माझी मालिका कल्पतरू आहे, काया कल्प आहे, अमृत आहे. अमृत कळतं का? अमृत कळतं? हरिपाठ पाठ आहे. नामामृत गोडी वैष्णवा लागली, योग्या साधली जीवन कळा. हे नाम अमृत गोडी, हे अमृत आहे. हे काय आहे? आता मला सांगा, अमृत पाहिजे की नाही? अमृत म्हणजे जीवाला कधीच मृत होत नाही. काय कुठून येऊन ठेवलंय? कुठून येऊन ठेवलंय? कल्पनाच नाही करू शकत की आपल्याला कुठून येऊन ठेवलंय. कायाकल्प आहे. कायाकल्प म्हणजे काय माहित आहे का? कायाकल्पच एक भुकटी, ते औषध आहे. तर ते जर जीवाला मिळत नाही, मिळलं तर ते जीव म्हातारा होत नाही, तिथंच राहतो. हे सद्गुरूचं कायाकल्प आहे. कामधेनू आहे, कल्पवृक्ष आहे. आणि ह्या कल्पवृक्षाच्या खाली बसल्यानंतर जे मागल ते मिळणार आहे. पण आपलं असं झालंय ना, नवऱ्याला सकाळी फोन करून सांगितलं, नवरा म्हणला घेऊन येतो म्हटलं. आता जबाबदारी घेतली तरी सुद्धा तो आठवण येईल का त्याला? विसरल का त्यो? देईल का त्यो? आणल का त्यो? का परत फोन करू? हा विक्षेप. हा विक्षेप एकदा निश्चय झाला ना, हा पडून राहील तुझे पायी. मी अर्पण करून दिले तुला. आता मला नको सांगू काय. आता मी ऐक्य केले. कळलं का? ते कळलं का? काय प्रश्न उरले? कोणाची? कोण? अजून काय राहिलं होतं? कसं? सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या सांगितल्या. काय राहिलंय? दास्य करायचंय तेही एक आहे, कुणाचं करायचंय तेही एक आहे, आणि कसं करायचं हेही सांगितलं. तनु मनो जीवे चरणाशी अर्पावे, अगर्वता करावे दास्य सकळ. नुसतं खिचडी खायला नका येऊ, निश्चय करा. हा जो ही जी आहे सत्संग, ही जी सत्संग आहे, प्रवचन, ही तुम्हाला मी ग्रहपाठ देऊन चाललोय. आणि तो ग्रहपाठ तुम्ही करायचा आहे उद्यापासून.
गृहपाठ मी जेव्हा परत येईल ते केलाय का नाही बघा. तुम्ही जेव्हा परत येईल तेव्हा केलाय का. मी किती मिनिट सांगितल्या, किती मिनिट सांगितलं, मी 10च मिनिट सांगितलंय. तुमच्या 24 तासामध्ये सकाळचे 10 मिनिट आणि संध्याकाळचे 10 मिनिट. पण नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. अडचण सांगायची नाही. आज एक टाइम अडचण आहे म्हणून नव्हती आली. अडचण आपल्यापाशी नाही. अडचण कशी येईल, आज अडचण हा विषयच काढून टाकतात. गणपतीचा दिवस होते, गणपतीचा दिवस होते. माझ्या घरी आहे ना, माझ्या घरी अडचण होती. गणपती देव आहे ना, देव आहे ना. ज्यांच्या घरी देव आला त्याची अडचण राहील का, साहजिक आहे. आणि जर अडचण राहत असेल तर ते देव नसेल. सरळ सरळ अर्थ आहे का नाही. मला एक सांगा, प्रकाश घरी यायचा आहे आणि अंधार घरी आहे, होतंय असं. जर अंधार घरी आहे आणि प्रकाश घरी येतोय, आलाय, मग तो प्रकाश नसेल. ज्ञान घरी येणार आहे, अज्ञान कसं राहील. आणि अज्ञान जर असेल तर ते ज्ञान नसेल, ते ज्ञान नसेल, ते अज्ञानच असेल. म्हणून आजपासून आहे ना, अडचण हा कन्सेप्ट नाही. तुम्ही एकही बिगर अडचणीचे नाही, मरेपर्यंत तुमची अडचण जात नाही. विटाळाचा देह विटाळी आला. माझ्या आई वडिलांचा विटाळ मी आहे, माझा विटाळ माझे पोरे आहे. विटाळ गेलाच कुठे. तुम्ही आंघोळ करून माझ्याकडे आला मग विटाळ गेला म्हणत असाल तर लबाड बोलत असाल. माझा देहच विटाळ होता. विटाळ कधी जाईल माहित आहे का. मी देह नाही. आज युवराज बसला होता, त्याला आज 2 सेकंद का असं झालं. मी देह नाही, मी ते आहे. आता सुरुवात झाली विटाळ जायला. आता विटाळ जायला सुरुवात झाली. मी देह नाही, मी कोण आहे, मी ते. एकार वर्ण झाला, तरंग उडाला, देह तैसा झाला, एकरूप तरंग संपलाय. मी देह अमक्यामध्ये देह नाही. विषयच संपला. विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण विषय झालाय, विषयच नारायण झालाय. म्हणजे बुद्धीचा निश्चय आत्मज्ञान झाले. आता नाही त्या विठाळ अखंड सोहळा, उपाधी वेगळा जाणे विचार. बघा प्रमाण बी कसे येतात. नाही त्या विटाळ अखंड सोहळा. विटाळ असेल तर माझ्या देहाला असेल. मी देहच नाही, मी देहच नाही. कल्पना काय, मी देह ना. माझ्या सद्गुरूने सांगितलं मी देहच नाही. नाही त्या विठाळ अखंड सोहळा. मला सोहळा आहे, अखंड सोहळ्यामध्ये नेलं. कळलं का. शेवटचं ऐकून घेतलात तुम्ही, समजून घेतलात. न समजलं असेल तर परत मी तासभर बसन. आलात सगळेजण, अनुग्रह असलेली बी आलात, नसलेली बी असलात तरी नाम साधत अनुसंधानावर राहा. अनुसंधानावर राहण्याचा प्रयत्न करा. वाणीचा उपयोग कमी करा. जेवली का म्हणलं तर शेवग्याची भाजी केली ती म्हणायची नाही, जेवले म्हणायचं. शेवग्याची भाजी केली ती, वरण आलं होतं ते आलू दिली होती, मग ती भात केला नव्हता, असला कोटाना बंद करून टाकला. जेवली का बस, पुढं बोलायची गरजच नाही. बोललात तर नामाशी विनमुख राहा. आणि मग नामाशी विनमुख तो नर. मग तुम्ही पापी आहे का. मग झाले ना फैसले. आज बरेचसे फैसले झाले. तुम्ही ऐकून घेतलात. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. असंच नामस्मरण करा, असंच ऐकत जा, कार्यक्रम ठेवत जा, मला सारखं बोलवत जा. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.